परवा दिवशी तुम्ही माझ्या चॅनलला एक व्हिडिओ बघितला असेल आपल्या की आपल्या रानात शेजारी इथं पुंगळीची शेती केलेली म्हणजे पुंगळी तण उगवलेलं आणि त्यांनी मारलं नव्हतं किती तण झालेलं मी तुम्हाला ते दाखवलेलं. तर त्यांनी परवा दिवशी औषध मारलं आणि ते औषध एवढ्या लेवलला मारलं की जवळजवळ माझ्या 2 ते 3 सऱ्यात हे औषध खाली आतपर्यंत गेलं. हे तुम्ही बघू शकताय म्हणजे त्यांचा पराक्रम किती हाय लेवलचा आहे. ते जवळजवळ शेजारची सरी तर ही पहिली आहे ना ते वरनं टोकापासून खालच्या टोकापर्यंत त्यांनी जाळून टाकल्याच, त्यात काही वादच नाही. पण त्यांनी बाकीच्या पण 3 सऱ्या आहेत ना त्या पण जाळल्या, त्या आतल्या वरच्या सगळ्याच्या सिक्वेन्सनं उंची वाढत जाते जशी पानांची तसं सगळं जळलेलं आहे. आणि जी पहिली सरी आहे ना त्या सरीतनं तण आपल्या रानात यायला नको म्हणून मी मामांना प्रिकॉशन म्हणून काय म्हणलं, त्यांची एक सरी मारा, आपलं औषध जाऊ दे पण आपल्या त्यांचं तण यायला नको म्हणून आम्ही एक सरी मारली. तरी पण त्यांचं म्हणजे ह्यात आमचा दोष काय आहे मला कळण झालंय. त्यांचं शेजारी आम्ही आहे हेच मला वाटतं आमचा दोष आहे. तुम्ही बघू शकता ऊस करपलाय किती प्रमाणात, पाक झाडा पानांची रागबीक झाल्या. आता काय करायचं शेतकरी वर्गानं आणि असल्या शेजार धर्माचं काय करायचं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय केलं पाहिजे. भरपाई घ्यायची का काय करायचं. त्यांना फोन लावला मी, म्हटलं तुम्ही बघितलं का काय झाले काय ना. म्हटले शेजार धर्म आहे, आम्ही खाली धरून मारलेलं तेवढं होणारच की तेवढं उडणारच. म्हटलं आम्ही त्या उसाला लहानाचं मोठं करायचं, तुम्ही एका रात्री जाळायचं आणि ती वरनं मला म्हणते तुम्हाला लागवडीचं एक पोतं देतो की. आता ती पोतं काय त्यांची लागवड काय मी भाकरीभर खाऊ का. आम्ही लहानाचा ऊस मोठा केलेला जळला त्याचं काय नाही पडलेलं पण ह्यांनी म्हणते की आम्ही तुम्हाला लागवडीचं एक पोतं देतो. काय म्हणजे शेजार धर्माला काय बोलायचं आणि कितपत बोलायचं ना ह्याला मला शब्द उरलेला नाही. ते म्हणजे तुमचं म्हणजे सोन्या आणि दुसऱ्याचं कार्ट. आपण आपल्या रानात काहीतरी मानत असताना दुसऱ्याच्या पिकाची पण आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे, त्यांचं नुकसान कसं नाही झालं पाहिजे ह्याची पण काळजी आपण घेतली पाहिजे ना. की आपल्यातलं झालं की म्हणलं की दुसऱ्याचं काय का होईना तिकडं आपल्याला काय घेणं नाही. तर ते म्हणले वाऱ्यानं उडल्या. म्हटलं वारा नसताना तुम्ही औषध मारायचं काय करायचं असं शेजार धर्माला ना तुम्ही 100% सांगा आणि काय केलं पाहिजे ही पण सांगा मला.